केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा धोरणाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। मार्केटमध्ये 5,000 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आता 1,500 ते 1,800 रुपयावर आलाय। शेतकऱ्यांचे गुंतवलेले पैसे, औषधं, मजुरी निघत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। धाराशिव जिल्ह्यात 9,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे। कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा हतबल झालाय। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पुणे येथील गुलटेकडी, बँगलोर येथील यशवंतपूर, सोलापूर येथील आडत मार्केट येथे धाराशिवमधला कांदा विक्रीस जातो, परंतु भाव घसरल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, किमान 40 रुपये दर द्यावा, लाईट बिल माफ करावे, अनुदान द्यावे, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना दिसते। त्याची निर्यात बंद केली सरकारनं। निर्यात बंद केल्यामुळे इकडे मार्केट मधलं भाव खाली आलं। काय भाव चालू आहे सध्या? सध्या काय 10, 15, 20च्या आत आहे सगळं मार्केट। 20 शेवटाला आहे नंबर 1, नंतर 10, 15 आहे सगळं। किती आहे तुमचा कांदा? 1 एकर जवळजवळ आहे माझा। किती खर्च झाला? खर्च जवळजवळ 50,000 रुपये तर नेट गेलेत। अजून किती खर्च होईल? अजून बी 10-15 हजार रुपये खर्च आहेच की आता सगळं काढा। सरकारने निर्यात बंदी नाही उठवली तर काय होईल कांद्याचं? निर्यात बंद नाही उठवत तर चिकूल होऊन बसेल सगळं मार्केटमध्ये। हा, कुणाला न्यायचं नाही, भरायची गरज नाही आला, जाग्याला सोडू द्यावा लागेल कांदा। काय करायला पाहिजे सरकारनं मग? निर्यात केली तरच मार्केट आहे, ना तर काय खरं आहे? तरच मार्केटमध्ये भाव येईल आणि चाराने मिळतील शेतकऱ्याला। आता काय, किती वर्षापासून कांदा लावतो? आता मी 15 वर्षापासून कांदा करतोय। वर्षाला कवा तर 4-5 वर्षाला एकदा सरकार निर्यात करतंय, तर 4 वर्षे पुन्हा हे असंच आहे, चिकोलच आहे। परेशान राव शेतकरी, काय खरं आहे? केंद्र सरकार तसलं, महाराष्ट्र सरकार काय नुसतं करतो म्हणते, काहीच होत नाही। तर आमचा कांदा निघून जाते सगळा, काय राहते आमच्यापाशी? भीक मागायची पाळी। हा, कांदा लावा का नाही लावा? आता कशाला लावायचं? आता मोहल्याविषयी नाही लावला की पुन्हा निर्यात करते, म्हणजे सरकार सगळी शेतकऱ्याची अडचण जाणबुजून करते बा। आता मार्केटमध्ये कांदा सुरू व्हायच्या टायमाला बरोबर त्यांनी निर्यात बंद केली। आता ह्याच्या पुढे काय संपलंच की सगळं। आता ही थुता बी येत नाही आणि इकता बी येत नाही, काय करायचं? सरकार खाऊ बी देणार, मरू बी देणार ना, खाऊ बी देणार, काहीच खरं नाही सरकार। त्यातली केंद्र सरकारचं निवड बेकार। हा, मत मागायला त्या टायमाला पैसे खर्ची देते, लोकांना पैसे देते, ती दारू पाचते, ती झालं निवडून येते ती। हा, अहो शेतकरी फाश्या घेऊन मारायला ती ह्याच्यामुळेच मारायला ती। हा, कशाला भाव आहे मग सध्या? कशाला भाव? आता कशाला भाव नाही काय? सोयाबीन आता 4 आणि 4.5 हजारावर आली। अहो आम्हाला तुम्ही निर्यात करा, काय करा, पण शेतकऱ्याला मालाला भाव द्या, नाही तर काय करायचे मग? 24 तास कष्ट करून मारतो आम्ही इथं। मत मागायला सुद्धा येऊ नका। नाग इचूयाचा आम्ही बघत नव्हतं, तुडवून जातो नागा इच्छाला। रातभर बायका लेकरं बघत नव्हतं, दारेवर असताव, काय सांगायचं तुम्हाला? थेंब थेंब पाणी करून दार धरतो, तरी अवस्था असली आहे शेतकऱ्याची।